बाबू ए बाबा हाय हाश काय चाललंय काय चाललंय खेळतो तू तसा नाही का उभं राहायला बघतो तो बघा बाबू ए शना बाबू ए बाबू बबल्या. हॅलो सर्वांना. तर परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि वारा खूप सुटतो तर आता बघा आमचा बाबू झोपून उठलाय ते खेळतोय तो. हा बघा हे माझी पिली झोपून उठला माझा राजा झोपून उठला माझं पिलो. बाबू ए बाबू सोन्या ए बाबा पिले इकले बघ ऐकल बाबू हे सोना अच्छा हा दीदी कुठे गेलेत काम आहे थोडंसं. तर चेहरा बघ किती डल झालाय पूर्ण डाग दिसते डाग सर्कल दिसतात. त्याला मी नवीन फोन घेतलाय त्याच्यामध्ये सगळं कॅप्चर होतं एकदम चेहरा ते पण दिसतात चेहऱ्यावरचे. आणि सेकंड बेबी झाल्यावर पूर्ण हालत बॅड झाले म्हणजे स्वतःकडे लक्ष नाही कसा पण अवतार ठेवायचा. चेहऱ्याची हालत बघ कशी झाली. पोरं मोठी झाली की काय वाटत नाही. पोरं मोठी झाली की पार्लरमध्ये जाता येतं आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला येतं व्यवस्थित आवडता येते. पण आता लहान बेबी असल्यामुळं काहीच होत नाही आणि त्याच्यात सगळं बघावं लागतं सगळ्यांचं करावं लागतं. लहान बेबीला बघावं लागतं त्याच्यामुळे माझ्याकडे दुर्लक्ष होते. तर हे बघा केस पूर्ण पिकलेत सगळे पिकलेत केस मला दिसतच असतील व्हिडिओमध्ये सगळे केस पिकलेत. तर मी लावते मेहंदी लावते तर मेहंदी लावून काय फरक पडत नाही. परत ते म्हणजे धुतले ना 2-3 वेळ धुतले की ते सगळं निघून जातं. तिथे आमचा बाबू ए बाबा बघते कॅमेरा मम्मीने काय घेतलं आणि हे बघा पाऊस लागतो बाहेर दिसते की नाही माहीत नाही. हां हे बघा दिसतंय तर पडते रिप चालू आहे. पण या पावसात पण खूप भिजायला होतं. तर हे चालू आहे आता सकाळपासून नव्हतं वारा होता आणि आता पावसाला जोर उठलाय. तर आता हा काय लवकर थांबत नाही. खूप लांब आहे कारण मी इथे बसले जवळ जाऊ शकत नाही म्हणून इथूनच दाखवते. दिसत असेल पाऊस तुम्हाला. तिकडे माडाचे झाड आहेत ते व्ह्यू खूप छान दिसतं जेव्हा सूर्य तिकडून ती पूर्वेचा भाग आहे एकदम छान वाटतं. सूर्य जेव्हा तिकडून त्या माडाच्या मागून येतो ना खूप छान वाटतं. तर चला मग बाबूला काहीतरी खायला बनवते. त्याला आता खाली ठेवते चटईवर बघ चटई टाकली इथं खाली. तर त्याला इथं खाली सोडते खेळायला आणि मग मी इथे खाली त्याला खेळायला सोडते आणि मग मी काम करते. कारण इथे खेळत राहिला ना की भीती वाटत नाही आणि वरती असला ना की जरा भीती वाटते. तर हे बघा डायपर मी आताच घातला त्याला. सकाळी रात्रीचा जो डायपर असतो तो मी चेंज करते आणि त्याला चड्डी घातलेली हाफ चड्डी आणि त्याच्यातच होता तो. आणि आता कसं उठला की सारखं म्हणजे पावसाचा जोर आहे ना त्यामुळं बेबी खूप सारखं लगवी करते त्याच्यामुळं घातला आहे त्याला डायपर. तर तुम्हाला वाटत असेल की कंटिन्यू ठेवते तर मी कंटिन्यू ठेवत नाही डायपर त्याला. काय बाबू काय चाललंय खेळतो तू तसा नाही का उभं राहायला बघतो तो बघा बाबू ए शना बाबू ए बाबू बबल्या ते त्याचं बास्केट तिथं ठेवलं मी न करतो तो मी दाखवते तुम्हाला. हळूहळू जातो तो. काय करते पाऊस बघते माझं बाळ पाऊस बघतोय. हां जा बघा पुढं. तो आता नाही का म्हणजे 6वा महिना कंप्लीट आहे 7वा चालू आहे आणि आता ह्या जुलैच्या 16 तारखेला त्याला 7 कंप्लीट होऊन 8वा चालू होईल. आणि तो आत्ताच उभं राहायचा प्रयत्न करतोय. काल तर मी तुम्हाला दाखवलेलं छोट्या व्हिडिओमध्ये तो ह्या बास्केटला नाही का कंटिन्यू इथे असते ना ते बास्केट तर मी इथून काढून तिथं ठेवलं आहे. कारण कसं तो सारखा तिथे जातो आणि इथून पडायची शक्यता जास्त असते ह्या बाजूने म्हणून मी इकडे ह्या बाजूला ठेवलं आहे. तर मग तो तिथे जातो आणि असाच राहतो उभा आणि पूर्ण उभं राहायचा प्रयत्न करतो. आणि आत्ताच म्हणजे 7वा चालू आहे तर इतकी तो हे करतो म्हणजे काय म्हणतात ॲक्टिव्हिटी करतो. आता बघा तो पुढे जातो आहे स्वतःहूनच पुढे जातो. हा काल असा उभा राहिला मी कॅप्चर केलं नाही त्याचं. तो बरोबर लागत नाही त्याला पण तो व्यवस्थित उभा राहतो स्वतःहून बॅलन्स बरोबर सावरतो तो त्याचा. तर बघा आमच्या बेडशीटच्या हालत बघा काय होतं. तर तो व्यवस्थित जातो उभा राहतो आधी तिथे धरतो आणि मग हळूहळू हे जे पहिलं आहे ना त्याला धरतो आणि मग नंतर या 2 नंबरच्या दांडीला धरतो म्हणजे पूर्ण उभा राहतो तो. आता बघा तिथे चाललाय असं जाणार पुढे अजिबात घाबरत नाही तो फक्त लक्ष द्यावं लागतं. चला पुढे चला बाबू ये ना. हे छोटे जे क्लिप आहेत ना व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कितीही व्हिडिओ काढून ठेवा कितीही फोटो काढून ठेवा तरी त्याचा काय उपयोग नाही. कधी मोबाईल खराब झाला फुटला वगैरे काय झालं तर सगळं जातं ते निघून जातं मग ते आपल्याला भेटत नाही. म्हणजे ज्या पहिल्या गोष्टी आहेत तर वैभू लहान होती तेव्हा आम्ही एवढं तिचं काय म्हणजे व्हिडिओ वगैरे काय काढले होते एका मोबाईलमध्ये पण तो मोबाईल खराब झाला. ते खराब झाल्यामुळे जे काय फोटो होते त्याचे लहानपणीचे ते सगळे
गेले ते आता नाही ते आमच्याकडे. ते वाईट वाटतं. असं वाटतं की म्हणजे ते मोठं झाल्यावर त्यांना लहानपणीचं काहीतरी दाखवावं. यासाठी हा छोटासा प्रयत्न की छोटे छोटे व्हिडिओ काढून व्हिडिओ टाकले ना ते तिकडे यूट्यूबला सेव्ह होऊन जातात. आणि जरी ते मोठं झाल्यानंतर त्यांनी पुढे भविष्यात कधी बघितले त्यांचे व्हिडिओ पाहिल्याचे तर त्यांना वाटतं की हा मी असा होतो, असा दिसायचो, असं करायचो, असं त्यांना म्हणजे वेगळं वाटतं, छान वाटतं. तर आपल्या आईवडिलांनी तेव्हा केलं नाही, कारण असे मोबाईल वगैरे नव्हते त्यावेळेस. तर म्हणून छोटे छोटे जे काही क्षण आहेत ते मी टिपायचा प्रयत्न करते, असं दाखवते आणि ते मी व्हिडिओ अपलोड करते आणि तुम्हाला पण शेअर करते, तुम्हाला पण आवडतील. तर असं आहे आमचा दिवसाचा. बघा कसा उभा राहतो. दिवसाचं हे असंच असतं आमचं चालू. तर बघा 7वा महिना चालू आहे आमच्या बावड्याला आणि आत्ताच उभा राहायचा प्रयत्न करतो आहे. हां बघल्या, ए बाबू, सोन्या, ए माझं बाळ इकडे बघ बबू, ए पिले. लाईट मारत नाही, बॅटरी आहे मागे, पण कसं होते मोबाईलची जी बॅटरी आहे ना तिचा फोकस खूप आहे, त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यांना त्रास होतो ना, म्हणून. आणि आजारी आहे माझं बाळ, आजारी आहे, खोकला आला आहे त्याला. सकाळी औषध दिले, आता आपण त्याला खाऊ घालायचं, औषध द्यायचं आहे त्याला. ओव्याची वाफ देते मी. चला आता बस झालं, विस्कू नको बाबी कपडे. चला आता बाबू, तू पाय बरोबर टाकतो, बरोबर इथे असलं ना पाय एकदम पुढे पुढे घेतो बघा. तू दुसरा पाय पुढे टाकला तरी. तरी छोट्या छोट्या आठवणी कॅप्चर करते आणि मी व्हिडिओ अपलोड करते. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. आमच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा, आमचे व्हिडिओ पहा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाबू इकडे बघ, ये शना शना, हे बघ, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रुको जरा, आमचं आता सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, खाली नको, आम्हाला असं लागतं खेळायला नाही, उभं राहायला. अरे 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 असं लक्ष द्यावं लागतं. थोडं बॅलन्स बिघडलं की आम्ही तर पण पडतो खाली. गाडी असल्यामुळे काय वाटत नाही, तरी लक्ष द्यावं लागतं. तरी बघा आता पाऊस थांबलाय, ते चला. तुम्ही म्हणत असाल बाबूची तब्येत अशी कशी, खूपच बारीक आहे, पण नाही, मी सगळं देते खायला, सगळं देते. तर म्हणजे 5-6 महिने म्हणजे बाहेरचं पण दूध लावलेलं, कारण कमी होतं माझं त्याच्यामुळं. तर ते दूध देत होते आणि त्यानंतर मग 6 महिन्यानंतर मग त्याला हे भाताचं पाणी, डाळीचं पाणी तर पेज देते मी. तर 3 दिवस झाले त्याला खोकला खूप आला आहे, कारण गारवा भरपूर सुटला ना, त्याच्यामुळे त्याला खोकला आलं. तर चला मग आमचं खेळणं इथे चालू आहे. चला बाय कर बाबू, बाय कर सोने. चला आता जेवण बनवायचं. वैभवचे पप्पा गेलेत बँकेमध्ये, बाय बाय, टाटा, गुड बाय. आणि मग मी गया जेवण बनवायला आणि बाबूला खाऊ बनवायला, आहे ना बाबू. नाही चला तर मग बाय कर बोल. मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकनवर क्लिक केलं नसेल तर क्लिक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 कर, बाय 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 बाय. चल बाय. दादांनो, दीदींनो, सगळ्यांनी मला प्रेम द्या. मी जे लावलं ते लाईक करा. मग खोकते माझे खोकते. आता खाऊ घालून औषध द्यायचं. औषध घ्यायचं. मस्ती चालली आमची.